नमस्कार. आज आपण एका जबरदस्त प्रवासावर निघणार आहोत. आपण जगाच्या 2 अशा कोपऱ्यांमध्ये जाणार आहोत जिथे निसर्गाने अक्षरशः मुक्त हस्ताने उधळण केली आहे. एकीकडे आहे ब्राझील आणि दुसरीकडे आपला भारत. दोन्ही देश विशाल, पण त्यांच्या नैसर्गिक खजिन्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण मग प्रश्न पडतो की हे झालं कसं? म्हणजे महासागरांपलीकडे असलेले हे 2 देश पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचे इतके मोठे केंद्र कसे काय बनले? चला तर मग याच प्रश्नाच्या उत्तराचा आपण आज शोध घेऊया. आता बघा, या दोन्ही देशांची खरी ओळख ना त्यांच्या टोपण नावांमधूनच होते. ब्राझीलला जगाची फुफ्फुसे म्हणतात. का? कारण तिथली घनदाट जंगलं इतका ऑक्सिजन तयार करतात की जणू काही पूर्ण ग्रहच तिथे श्वास घेतो. आणि भारत, तो आहे वाघ आणि सिंहांची भूमी. कारण आपला देश जगातला एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह दोन्ही जंगलात एकत्र राहतात. कमाल आहे ना? चला, सगळ्यात आधी बघूया या दोन्ही देशांमधल्या वनस्पतींचं जग, म्हणजे त्यांची जंगलं. हवामानातला छोटासा फरक त्यांच्या जंगलांना किती वेगळं बनवतो हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. या 2 देशांच्या जंगलांमधला सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे तिथलं हवामान. ब्राझील विषुववृत्ताजवळ असल्यामुळे तिथे जवळजवळ वर्षभर पाऊस पडतो. त्यामुळे तिथे तयार झाली आहेत घनदाट सदाहरित वर्षावनं. महोगनी आणि रोजवूड सारखी उंचच उंच झाडं इथे दिसतात. याच्या अगदी उलट भारतातलं हवामान पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. म्हणजे पाऊस ठराविक काळातच पडतो. म्हणूनच इथे पानझडी जंगलं जास्त आहेत, जिथे साग आणि बांबूसारखी झाडं कोरड्या ऋतूत आपली पानं गाळून टाकतात. आपल्याला वाटतं ब्राझील म्हणजे फक्त ॲमेझॉनचं जंगल, पण तसं नाहीये. इथे तर पाऊ ब्रासिल नावाचं एक खास झाड आहे, ज्यावरून या देशाला त्याचं नाव मिळालं. इतकंच नाही तर ऑर्किडच्या हजारो प्रजाती, निमसदाहरित वनं आणि अगदी वाळवंटासारख्या प्रदेशात वाढणारी काटेरी झुडपं सुद्धा इथे आहेत. ही विविधता खरंच थक्क करणारी आहे. आणि आता वळूया आपल्या भारताकडे. भारताची गोष्ट तर आणखीनच वेगळी आहे. आपल्याकडे उत्तरेला बर्फाच्छादित हिमालय आहे, जिथे पाईन आणि देवदारसारखी झाडं आहेत. पूर्वेला सुंदरबन आहे, जे जगातलं सगळ्यात मोठं खारफुटीचं जंगल आहे. आणि पश्चिमेकडे गेलं तर वाळवंटात खेजडीसारखी काटेरी झुडपं दिसतात. विचार करा, एकाच देशात किती वेगवेगळे निसर्ग आहेत, नाही का? वनस्पतींबद्दल तर आपण बोललो, पण आता वेळ आहे त्या खऱ्या राजांची, म्हणजे तिथल्या प्राण्यांची. चला, या दोन्ही देशांमधल्या काही खास आणि एकदम आयकॉनिक प्राण्यांना भेटूया. ब्राझीलमध्ये पॅन्टनाल नावाचा एक दलदलीचा प्रदेश आहे, जो जगातला सगळ्यात मोठा आहे. आणि इथेच घर आहे महाकाय ॲनाकोंडाचं. हा जगातल्या सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे. तिथल्या जंगलाच्या ताकदीचं आणि रहस्याचं जणू प्रतीकच आहे तो. तर दुसरीकडे भारतात आसामच्या गवताळ प्रदेशात आपल्याला भेटतो एक शिंगी गेंडा. हा प्रचंड ताकदवान प्राणी त्याच्या एका खास शिंगासाठी ओळखला जातो. आणि दुर्दैवाने ह्याच शिंगामुळे त्याची शिकारही होते, ज्यामुळे त्याचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं झालं आहे. आता परत एकदा ब्राझीलकडे जाऊया. तिथल्या नद्यांमध्ये तिथे एक असा जीव राहतो ज्याच्यावर विश्वास बसणार नाही. गुलाबी रंगाचा डॉल्फिन. हो, खरंच. त्याचा तो अनोखा रंग आणि गोड्या पाण्यात राहण्याची सवय त्याला जगातल्या सगळ्यात अद्वितीय प्राण्यांपैकी एक बनवते. आणि याच्या अगदी उलट भारतात आपण जातो थेट उंच हिमालयात. इथल्या बर्फाळ प्रदेशात राहतो हिमबिबट्या. हा इतका दुर्मिळ आणि मायावी आहे की त्याला पर्वताचं भूत असंही म्हणतात. तो दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आकाशाकडे पाहिलं तर ब्राझीलमध्ये आपल्याला कॉन्डोर दिसतो. हा दक्षिण अमेरिकेतला एक भव्य पक्षी आहे. त्याचे अवाढव्य पंख पसरवून तो जेव्हा वाऱ्यावर तरंगतो तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखं असतं. तर जमिनीवर शाणमध्ये चालणारा आपला माळढोक हा भारतातल्या गवताळ प्रदेशात आढळणारा एक मोठा पक्षी आहे. एकेकाळी तो खूप दिसायचा, पण आता तो इतका दुर्मिळ झालाय की त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत. आणि ही गोष्ट तर भारताला जगात सगळ्यात खास बनवते. तुम्ही विचार करा, जगात कुठेही तुम्हाला जंगलात सिंह आणि वाघ एकत्र दिसणार नाहीत. फक्त भारतातच हे शक्य आहे. हेच तर आपल्या वन्यजीव विविधतेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण इतकी सगळी नैसर्गिक श्रीमंती असली तरी एक कटू सत्य आहे. ही संपत्ती खूप नाजूक आहे आणि या दोन्ही देशांसमोर एक मोठं संकट उभं आहे. आता आपण त्या समान धोक्यांबद्दल बोलूया, जी या दोन्ही देशांच्या पर्यावरणाला पोखरत आहेत.
ह्या विनाशाची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे जंगलतोड, म्हणजेच निर्वनीकरण. ह्यामुळे प्राण्यांची घरच नष्ट होत आहेत. दुसरं कारण म्हणजे वन्य प्राण्यांची अवैध तस्करी आणि शिकार. आणि तिसरं म्हणजे वाढतं प्रदूषण, ज्यामुळे हवा आणि पाणी दोन्ही विषारी बनत आहेत. दुर्दैवाने हे तिन्ही धोके ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांसमोर वाचून उभे आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम किती भयानक असू शकतो याचं एक दुःखद उदाहरण म्हणजे आपला चित्ता. एकेकाळी भारतात चित्ता दिमाखात धावत होता, पण आज तो आपल्या देशातून पूर्णपणे नामशेष झाला आहे. ही फक्त एक शोकांतिका नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. हे सगळं ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. एक असा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. प्रश्न हा आहे की जसजसे ब्राझील आणि भारत आर्थिक प्रगती करत आहेत, त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे. विकास तर हवाच, पण मग या अमूल्य नैसर्गिक वारशाचं काय? ते या विकासाची भूक आणि निसर्गाचं संरक्षण यातला समतोल कसा साधणार? या प्रश्नाचं उत्तरच ठरवेल की या देशांचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या ग्रहाचं भविष्य काय असेल.